हे गाईज गुड मॉर्निंग. तर आम्ही आता गावावरून पुण्याला आलो आहे. कालच आलो आम्ही. खूप उशीर झाला रात्री येण्यासाठी कारण की ट्रॅफिक खूप जास्त होतं. आता आज घरामध्ये एवढा जास्त पसारा आहे, तो पसारा लावायचा आहे. गावावरून जे सामान आणलं आहे ते सगळं नीट लावायचं आहे. मी गावावरून एक खलबत्ता आणला आहे, मम्मीनं मला खलबत्ता दिला आहे, तो मला सीझनिंग करायचा आहे आज. आणि मी खूप जास्त टॅन झाली आहे कारण की गावी एवढी उन्हात फिरली आहे ना, मग ते डिटॅन पण करायचं आहे. तर आज खूप जास्त कामं आहेत आणि हे सगळे काम मला 2च्या आत कंप्लीट करायचं आहे कारण ऑब्व्हियसली 2 वाजता माझं ऑफिस स्टार्ट होतं. ह्याला मी पाणी पाजत होते, तर ह्याचं असं आहे की मलाच माझ्या हाताने प्यायचं आहे. मम्मी अंडी काढतायत गावावरून आणलेली सगळी. तर सगळ्यात आधी आपण बेडरूम नीट करूया. काय करते तू? पीठ पूर्ण विस्कटलं तू. कसं काम करू मी सांगा आता. तिकडे बघ कोण आहे, कोण आहे तिथे. ना 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 खायचं नाही, नाही खायचे, नाही खायचे, नाही खायचे. बबी सोबत काम कसं होणार आहे आज दिवसभर? 2 पर्यंत कंप्लीट करायचंय, कसं होणार आहे बबे? बेडरूम स्वच्छ झालाय, आता थोडा रेस्ट करेल. आंघोळ करावी लागली कारण की वंशिकला आंघोळ घालताना तो मला अर्धी आंघोळ घालतो. तर आता मी पण आंघोळ केली आहे, त्याला झोपवलं आहे. माझा नाश्ता पण झाला आहे, मम्मी कांदे लावतात गावावरून जे आणलेत ते. आणि आता मी करणार आहे खलबत्त्याचं सीझनिंग. तर आता आपण ते बघूया. इथे कांदे लावलेत त्यांनी जुगाड करून. मम्मी बोलले की खलबत्ता सीझनिंग नंतर कर, आधी तू अंडी स्वच्छ करून ठेव. तर आता आपण अंडी स्वच्छ करूया. अंडी स्वच्छ करून झाले. मी ना ॲक्च्युली आत्ता गॅलरी स्वच्छ करत होते, तिथं ना मला अंड्याची खपटं सापडलीत. तर मी जरा तिथे आतमध्ये नीट बघितलं ना, तर तिथे ना पक्ष्याची पिल्लं आहेत. मी दाखवते तुम्हाला. हे बघा, तिला ना पिल्लू झालं आहे. पिल्लू नाही दाखवू शकत आता मी, ते ना त्याच्या पिल्लूवरती बसले हे. पण इथे नाही ना, अंडी केव्हा घातलीत आणि कधी पिल्ल्यानं जन्माला दिलं काही कळलंच नाही. हा कूलर होता आमचा, तिने त्याचं घरटं केलं. हे बघा, आता ती जेव्हा त्या पिल्लांना सोडून जरा बाहेर जाईल ना, तेव्हा मी ना ट्राय करेल ते शूट करून तुम्हाला दाखवायचा. हे बघा, पप्पा मला ना मदत करतायत स्वच्छता करताना. मशीन लावतोय. जेवण वगैरे सगळं झालंय. आता आपण करूया डाळीचं पीठ, एक तुळशी, हळद दिसते. दूध टाकल्यानंतर आपण त्यात थोडं टाकणार आहोत दही, आणि ह्याच्यात आपण पेस्ट तयार करणार आहोत. जे डाळीचं पीठ असतं ना, ते नॅचरल क्लिन्झर असतं. जे हळद असते, हळदीमुळे काय होतं, जे सूर्यामुळे आपली जी स्किन डॅमेज झालेली असते, तो डॅमेज रिपेअर करण्यासाठी हळदीचा यूज होतो. आता हा जो डिटॅन पॅक आहे तो मी लावते. मी मास्क आता धुतले. आता मी माझं फेवरेट मॉइश्चरायझर लावते. मी ना आता आवाज ऐकला, वंशी कुठला आहे, तर तुम्हाला बघायचं आहे का जेव्हा पण तो असं झोपेतून उठतो आणि मी त्याला जेव्हा भेटायला जाते तेव्हा तो कसा रिॲक्ट करतो. चला बघूया. बबी, बबी. ओ ओ, अगं बबी, ये. ना तुझ्याबद्दलच बोलतायत सगळे.
ऑफिसचं काम करत होते, इतका नेटवर्कचा इश्यू आला. मग आता जरा बाहेर आली फ्रेश होण्यासाठी रंजित सोबत. मला ना तुम्हाला ती पक्ष्यांची पिल्लं दाखवायची आहेत, पण ती उठतच नाही आहे. ती त्या पिल्लांना सोडून कुठे बाहेर जातच नाही आहे. तर मी कसं शूट करणार. जस्ट आत्ता ऑफिसचं कामसुद्धा झालेलं आहे आणि मी ना ट्राय करेल उद्या तुम्हाला ती चिमणी नक्की दाखवेल. तर आजचा व्लॉग आपण इथेच थांबूया. मग काय, तेच पारवा. मी नक्की तो पारवाचं पिल्लू तुम्हाला दाखवेल. तर आजचा व्लॉग आपण इथेच संपवूया. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.